नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत शेंगदाण्याचं पिठलं. काही ठिकाणी याला शेंगदाण्याची आमटी किंवा झिरकं असेही म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आता वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलं आहे 7-8 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर. आता यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला मिक्सरमध्ये वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण तयार झाल्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवली. त्यामध्ये 3 चमचे तेल. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, हळद आणि कांदा. आता हे आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. आता हे परतल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला ऍड करायचं. हे वाटण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं. यामध्ये ऍड करूया 1 चमचा मीठ व मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे. तर हे जास्त पातळही करायचं नाही व जास्त घट्टही ठेवायचं नाही. यामध्ये मी साधारणतः पाऊण ग्लास पाणी ऍड केलेलं आहे. आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची. भाजीला चांगली उकळी आलेली आहे. दोन ते 3 मिनिटं याला चांगली उकळी येऊ द्यायची. आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.